नमस्कार. तर आज आपण एअर फ्रायरमध्ये मस्त अशी दाल बाटी बनवणार आहेत. तर फक्त बाटीची रेसिपी आज आपण दाखवणार आहेत. तर कशा पद्धतीने दाल बाटी एअर फ्रायरमध्ये बनवली जाते आणि किती परफेक्ट प्रमाणसहित मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवणार आहेत की बाटी कशी बनवायची. तर बाटी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि 3 वाट्या गव्हाचं पीठ मी यासाठी वापरणार आहे. आपल्याला जितक्या बाट्या बनवायच्या तितकं आपण गव्हाचं पीठ यासाठी घ्यायचं आहे. तर 3 वाट्या गव्हाचं पीठ मी घेणार आहेत. आणि या पद्धतीने 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि नंतर आपण अर्धी वाटी रवा यामध्ये घालणार आहेत. मस्त खुसखुशीत होण्यासाठी रवा मी यामध्ये घालणार आहेत. तर अर्धी वाटी रवा मी घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालूयात ओवा. ओवा हातावर स्मॅश करून घालणार आहेत. तर अर्धा चमचा ओवा आपण यामध्ये घालूयात आणि मस्तच हातावर स्मॅश करून अगदी योग्य प्रमाण आणि परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला दाखवणार आहेत की कशा पद्धतीने बनवायची आहेत. तर यानंतर यामध्ये मी पांढरे तीळ घालणार आहेत. तर तुम्ही बघितलं आपण यामध्ये काय काय घातलेले आहेत. ओवा घातला आहे, गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालूयात बेकिंग सोडा. तर अर्धा चमचा असा मी छोटासा अर्धा चमचाच मी घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठसुद्धा आपण यामध्ये घालूयात. तर इतक्या अशा साहित्यात अगदी कमी साहित्यातच छान अशी तयार होते. तर राजस्थानमध्ये ही स्पेशल अशी बनवली जाते बाटी. तर यानंतर आपण यामध्ये घातले आहेत मी कडकडीत मोहन तेलाचं घातलं आहेत. तर 3 ते 4 चमचे तेल असेल इतकं तेल मी यामध्ये घातलेले आहेत कडकडीत आणि छान असे खरपूस होण्यासाठी आणि मस्त होतात बाट्या. त्यामुळं आपण यामध्ये तेल घातलेले आहेत आणि गरम आहेत म्हणून थोडंसं चमच्याने मी मिक्स केले आहेत. तर हे जे तेल आपण पिठामध्ये टाकलेले आहेत हे आपण सर्व असं हाताने मिक्स करून घेऊयात. तर आपण हे पीठ जे तयार करणार आहेत हे पाणी टाकून मस्त असं तयार करणार आहेत. तर तेल संपूर्ण पिठाला लावून घेतलेले आहेत म्हणजे मोहन जे आहे ते आपण टाकलेलं होतं तेलाचं ते आपण संपूर्ण टाकून घेतलेले आहेत. तर यानंतर पाणी टाकून पीठ तयार करून घेऊयात. तर पिठाचा जो उंडा आहे तो आपण तयार करताना थोडासा जास्त पातळसर करायचा नाही आहे. घट्टसरच पिठाचा उंडा आपण करणार आहेत तयार. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी तयार करायची याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते. तर डाळ मी आज दाखवणार नाही आहेत. फक्त आपण एअर फ्रायरमध्ये बाटी कशी तयार करायची याची रेसिपी आजची आपली आहे. तर पीठ अशा पद्धतीने मळून झालं आहे तयार आणि थोडंसं मरून देण्यासाठी 10 ते 15 मिनटं तरी मी याला भिजून देणार आहेत. कारण यामध्ये रवा घातलेला आहे तो चांगला असा भिजला पाहिजे म्हणजे पिठाला आपण रेस्ट करून देऊयात. तर झाकून ठेवूयात आणि मस्त असं रेस्ट करून घेऊयात. तोपर्यंत एअर फ्रायर अगोदर आपण प्रीहीट करून घेणार आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे जे एअर फ्रायर आहे हे आपण आता करूयात अगोदर प्रीहीट करून ठेवले आहेत आणि नंतर 10 मिनटानंतर पीठ अशा पद्धतीने झालं आहे तयार आणि आपण याची छान अशी बाटी तयार करूयात. तर बघा अशा पद्धतीने इतकं असं तेल लावून मी घेणार आहेत. तर बघा या पद्धतीने आपण याची करूयात मस्त अशी वाटी. आणि एअर फ्रायरमध्ये खूप कमी तेलात तयार होतात. एअर फ्रायरमध्ये जास्त तेलसुद्धा लागत नाही. तर या पद्धतीने याची वाटी तयार आपण केलेली आहे. तर यामध्ये मी थोडंसं तेल लावणार आहे, चमच्याने तेल घालणार आहेत. तेल किंवा तूपसुद्धा तुम्ही घालू शकता. तर या पद्धतीने मी अशा त्याची सर्व अशी तोडं वगैरे मिळून घेतलेली आहेत आणि असा उंडा
आपण तयार केलेल्या आहेत. तर गोल गरगरीत मस्त या पद्धतीने आपण बाटीला आकार द्यायचा आहेत आणि छान चाकूने मी अशी काप केली आहेत, काप पाडले आहेत आपण याला. आणि दुसरीसुद्धा तुम्हाला मी करून दाखवते. तर 2च आपण करून दाखवणार आहेत. तर सर्व ज्या आहेत त्या मी अशाच पद्धतीने तयार करणार आहेत. तर खूप छान तयार होतात एअर फ्रायरमध्ये. तर तुम्ही पुढे बघाच की आपल्या एअर फ्रायरमध्ये ह्या कशा तयार झालेल्या आहेत. तर खूप छान अशा आणि लेयर्ससुद्धा खूप छान आलेली आहे याला. तर नक्कीच तुम्ही बघासुद्धा, संपूर्ण रेसिपी बघा. खूप उपयुक्त आहे एअर फ्रायर. कमी तेलामध्ये तयार होतात सर्व. तर यालासुद्धा अशीच पद्धतीने चाकूने काप पाडणारे. मस्त. तर आता एअर फ्रायर आपण बघूयात. आपलं टेम्परेचर सेट केलं आहे मी टेम्परेचर. तर 10 मिनटं तरी आपण हे लावून ठेवणार आहेत. म्हणजे मग आपल्याला लगेच बाट्या याच्यामध्ये टाकता येतील. तर याचं प्रीहीट झाल्यानंतर 7 मिनटं मी प्रीहीट केलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये ठेवूयात बाट्या. म्हणजे पटकन होऊन जाते ना आपली ही बाटी जी आहे ती लवकर होईल, म्हणून आपण याला प्रीहीट केलेलं आहे. तर आपण याच्या जितक्या बसतील तितकेच बाटी टाकणार आहेत. खूप छान याला वाफ अशी बसते आणि खूप छान अशा तयार होतात. तर 5 अशा मी ठेवलेल्या आहेत. बाकीचे आपण नंतर करून घेऊयात. तर या 5 ज्या आहेत ह्याच आपण बघूयात कशा तयार होतात. थोडंसं वरनं तेल लावलं आहे आणि आपण ज्यावेळेस बाटी तयार केली त्यामध्ये सुद्धा तेल होतं. तर बघूयात आता कशा तयार होतात. तर मशीन आपण 10 मिनटं सेट करून ठेवूयात. 200चं लावून आणि 200वर लावून 10 मिनटं मी याचं सेट करून ठेवणार आहेत. मस्त अशा तयार होतात. तर एकदा तयार झाल्यानंतर पुन्हा आपण याला पलटी मारणार आहेत. तर बघा या पद्धतीने. आणि आता पुन्हा याला आपण पलटी मारूयात, म्हणजे दुसरीसुद्धा साईड, वरची जी साईड आहे ती होऊन जाईल आणि मस्त तयार होतात. तर तुम्हाला मी दाखवणार आहे याची कशी मस्त अशी लेयर्स आलेली आहेत. तर मला तर खूप युजफुल वाटतं हे मशीन. खूप छान असं तयार होतात. तर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक. अगदी 10 मिनटामध्येच बघा तुम्ही किती छान अशा एअर फ्रायरमध्ये आपल्या बाट्या ज्या आहे मस्त तयार झालेल्या आहेत गरमागरम. तर आपण या डिशमध्ये काढून घेऊयात. आणि याला किती लेयर्स आलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने याला किती छान अशी लेयर्स आलेले आहेत. तर आपण ह्या कट करून घेऊयात. तर 2 बाट्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी कट करून दाखवते की कशा पद्धतीने याला लेयर्स आलेले आहेत. तर बघा किती छान अशा लेयर्स आलेले आहे. तर नक्कीच छान तयार होतात एअर फ्रायरमध्ये. तर तुम्हाला ही जी रेसिपी आहे ही कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर ही जी बाटी आहे ही आपण डाळीसोबत खाणार आहे. तर डाळीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर भरपूर वेळा बनवला आहे. तर आजची आपली रेसिपी खास होती बाटीची. त्यामुळं मी बाटीचाच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण दाखवला आहे. एअर फ्रायरमध्ये बाटी कशी बनवली जाते आणि कशी तयार होते आणि त्याचे परफेक्ट प्रमाण याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे. कोणत्या प्रमाणाने किती घ्यायचं याची सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर मस्त असं साजूक तुपासोबत आपण हे खाणार आहेत. तर साजूक तुपामध्ये मी मस्त अशी बाटी जी आहे ती बुडवलेली आहेत. बघा तुम्ही किती छान अशी बाटी दिसते. तर आपण हे मस्त अशी चुरमा करून डाळीसोबतसुद्धा खाऊ शकतो. तर या पद्धतीने आपण ही बाटी आजची रेसिपी तयार केली आहे. व्हिडिओ जर आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त